नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, स्नॅपचॅटमध्ये ग्रुप कसा बनवायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। जेणेकरून मित्रांनो आपण एकाच वेळी अनेक व्यक्तींना आपला स्नॅप पाठवू शकू। आपण जेव्हा ह्या एकाच ग्रुपवर क्लिक करू तेव्हा त्या ग्रुपमधील सर्व व्यक्तींना हा जो आपला स्नॅप आहे तो सेंड होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। चला तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता मी इथे माझं स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे। स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली आपलं जे चॅटचं ऑप्शन आहे त्यावर इथे क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर आपल्या चॅट्सच्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल। तिथे आल्यानंतर उजव्या बाजूला खालती जे तुम्हाला मेसेजेसचं जे चिन्ह दिसत आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे निळ्या रंगाचं। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे विविध ऑप्शन्स आहेत। त्यापैकी न्यू ग्रुप हे तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल। तेथे लिहिले आहे चॅट विथ अप टू 200 फ्रेंड्स। म्हणजे आपण ह्या ग्रुप इथे जेव्हा ग्रुप बनवू त्या ग्रुपमध्ये आपण 200 फ्रेंड्सला ऍड करू शकतो आणि त्यांना त्यांच्याबरोबर चॅट करू शकतो, म्हणजे स्नॅपचॅट करू शकतो। तर मित्रांनो, आता ग्रुप कसा बनवायचा त्याकरिता मी इथे न्यू ग्रुपवर क्लिक करत आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल। येथे तुम्ही पाहू शकता की वरती न्यू ग्रुप नेम असं आलेलं आहे। तेथे तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव येथे टाईप करायचं आहे। मी येथे सध्या फ्रेंड्स असं टाईप करत आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या पण व्यक्तींना येथे ऍड करायचं आहे त्याकरिता तुम्हाला 2 च्या पुढे येथे जे ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पण व्यक्तींना येथे ऍड करायचं आहे ह्या ग्रुपमध्ये तर त्या व्यक्तींना इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मी इथे काही व्यक्तींना इथे सिलेक्ट करत आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर मी इथे काही व्यक्तींना इथे सिलेक्ट केलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही ज्या पण व्यक्तीला पाहिजे असेल त्या व्यक्तींना इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन पाहायला मिळेल चॅट विथ ग्रुप, ह्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की कांट क्रिएट ग्रुप, श्रीशांत वालन्स हॅजंट ॲडेड यू ॲज अ फ्रेंड। म्हणजे ज्या व्यक्तींनी तुम्हाला फ्रेंड म्हणून ऍड केलेलं नसेल समोरून त्या व्यक्तींना तुम्ही ऍड करू शकणार नाही तुमच्या लिस्टमध्ये। म्हणजेच तुम्ही स्वतः ज्या व्यक्तीने ऍड केले आणि समोरच्या व्यक्तींनी देखील तुम्हाला ऍड केलेलं असलं पाहिजे तरच तुम्ही त्या व्यक्तीला ह्या ग्रुपमध्ये ऍड करू शकता। तर ह्या व्यक्तीने मला इथे ऍड केलेलं नाही आहे त्यामुळे असं आलेलं आहे आणि मी ह्या व्यक्तीला येथे ह्या ग्रुपमध्ये ऍड करू शकत नाही। आता मी इथे ओकेवर क्लिक करत आहे आणि त्या व्यक्तीची टिक मार्क आहे ती येथे घालवून टाकत आहे। आता नंतर पुन्हा मी येथे चॅट विथ ग्रुपवर क्लिक करत आहे। तुम्ही इथे पाहू शकता की येथे हा माझा येथे ग्रुप तयार झालेला आहे आणि ह्या ग्रुपला मी येथे हवा तो येथे स्नॅप येथे पाठवू शकतो। अशा प्रकारे स्नॅप फोटो काढून किंवा येथे टाईप करून मी येथे त्यांच्याशी चॅट करू शकतो। आणि आपल्याला अजून देखील जर ह्यामध्ये मेंबर्स ऍड करायचे असेल तर आपल्याला ऍड मेंबरवर क्लिक करून आपल्याला येथे मेंबर्स येथे ऍड करू शकतो। आता मी पुन्हा आता अजून मेंबर मला ऍड करायचा असेल तर मी आता ह्या मेंबरवर इथे क्लिक केलेलं आहे आणि डन वर क्लिक केलेलं आहे, तर तो देखील येथे मेंबर ऍड होईल। आता मी बॅक जातो। बॅक गेल्यावर तुम्ही इथे पाहू शकता की येथे माझा फ्रेंड्सचा जो आहे येथे ग्रुप येथे तयार झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर मित्रांनो, स्नॅपचॅटमध्ये ग्रुप कसा बनवायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील। धन्यवाद।